नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत खांडवी. खांडवीला लागणारे साहित्य: 1 वाटी दही, 1 वाटी चण्याचं पीठ, 2 वाट्या पाणी आणि 2 चमचे अद्रक आणि मिरचीची पेस्ट, 1 चमचा हळद. हे मिश्रण आता आपण मिक्सरच्या बाउलमध्ये टाकू. त्याच्यामध्ये 1 वाटी दही, 2 वाट्या पाणी, 1 चमचा हळद आणि 2 चमचे अद्रक आणि मिरचीची पेस्ट. अजून 1 वाटी पाणी घालू. आपण हे मिश्रण चांगलं मऊसूत करून घेऊया. यात जाणार आहे 1 चमचा मीठ. आता हे मिश्रण सगळं मिक्सरमध्ये मऊसूत करून घेऊया. हे सगळं मिश्रण आता आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ते मऊसूत झालेलं आहे. मिश्रण थोडंसं गाळून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये काही बारीक कण राहत नाही. मला कंटिन्यू हलवत राहायला लागतं, नंतर हे खाली लागतो. त्याला सतत हलवत राहायला लागतं, नाही तर त्याच्या गाठी होतात. असं घट्ट होतं. तुम्ही एकदा चेक करा किती प्रमाणात घट्ट आहे ते. हे मिश्रण आता 10 मिनिटं हलवल्यानंतर असं होतं. मग याला चेकिंग करण्यासाठी आपण एका छोट्या प्लेटला तेल लावून त्याच्यावर थोडंसं मिश्रण पसरवून पाहायचं. त्याला थोडं थंड होऊन द्यायचं. आपण हे चेक करण्यासाठी छोट्या प्लेटला लावून बघितलेलं. चेकसाठी ह्याला एक रोल असा करून चेक करायचं की हे परफेक्ट मिश्रण झालं आहे की नाही. हे मिश्रण परफेक्ट झालेलं आहे. आता आपण मोठ्या प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे. तेलामुळे ते लवकर निघेल. आणि आता ते स्पून चमच्याने घेऊन आपण त्याच्यावर ते मिश्रण पसरवायचं आहे. जेवढं पातळ करता येईल तेवढं पसरवायचं. अशा प्रकारे ह्याला प्लेटला पसरवायचं आहे आणि मग हे थंड करायला ठेवायचं 5 मिनटं. प्लेटवर आपण जे मिश्रण लावलं होतं ते थंड झाले. आता त्याला कटिंग करून रोल करूया. तुम्हाला हवे तसे तुम्ही साईजचे रोल करू शकता. हे रोल असे राऊंड राऊंड करायचे. आता 1 चमचा आपण 1 चमचा तेल घातलंय. त्याच्यामध्ये 1 चमचा राई घालूया, थोडासा कढीपत्ता घालूया. फोडणी तडतडली. ही फोडणी आपण याच्यावर टाकूया. त्याच्यावर थोडं सुकं खोबरं टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे प्रॉपर झालेलं आहे. आता याला आपण चटणी बरोबर सर्व करूया.